हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? बरे आहात का? तर हाय, तर आता वाजलेत 5 संध्याकाळचे. तर त्यासोबतच आपण घेतले पाणी चहाला. तर सोबतच घेतले तुरीची डाळ घेतले आणि मसूरची डाळ घेतले आणि एक टमाटर घेतलं. बाजूलाच तसा कुकर, छोटा कुकर ठेवला 2 लिटरवाला. माझ्याकडे तशी 4 कुकर आहे, पण मला डाळ कमी बनवायची होती म्हणून मी छोटं घेतलं. आपण डाळ 5 मिनटं भिजायला टाकलेली. भिजले की त्याचं व्हाईट पाणी निघून जाते व्यवस्थित. केमिकल वगैरे असतं त्याला लावलेले डाळीला. तसंच आपण बाजूला चायपत्ती टाकून घेते चहामध्ये. मी तर चहा नाही पित, पण आज मला मन झालं चहा प्यायचं, तर मी आज चहा बनवते. तो पण दुधाचा, नाही तर ब्लॅक येते. साखर टाकून घेऊया 2-3 चमचे. थोडा गोड पिते मी चहा. तसंच कुकर पण आपलं गरम झालं. थोडासा गॅस फुल करून घेऊया. दूध आधी गरम केलेलं होतं मी. दूध पण चहामध्ये टाकून घेऊया. हे मी गोकुळचं दूध आणते मलाईवालं. तर मी 1 किंवा 2 महिन्यांनी त्याची मलाई तूप काढते. कारण मी तूप जास्त विकत नाही घेत, घरीच बनवते मी, म्हणून ते मलाईचं दूध घेते 1 लिटर. बाजूला तसंच आपण 1 टमाटर डाळीत टाकून घेऊया. कारण मी डाळीत उन्हाळ्यात टाकत नव्हते. आता कधी कधी सेम डाळ खायला कंटाळा येतो, म्हणून मी आज ते टमाटर टाकते 1. तर डाळ भात आम्हाला रोजचाच लागतो, चपाती कमी खातात. तर आपण 1 टमाटर घेतला धुवून. मी डाळीतच धुवून घेते डायरेक्ट, कारण आंबटपणा थोडा कमी होतो. उन्हाळा आहे ना, डायरेक्ट नाही टाकत. डायरेक्ट जर टाकला तर त्याचं आंबटपणा पण डाळीत जातो ना, म्हणून तो डाळीसोबतच धुवून घेतला मी. कोणी डायरेक्ट टाकतं आंबट डाळ व्हावा म्हणून. तसंच आपल्या बाजूला चहा पण झाला आणि कुकर पण आपला खूप गरम झाला होता. तर छोटा कुकर आहे, 2 लिटरचाच कुकर आहे. तर आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. 3 लोकांच्या हिशोबाने बनवते डाळ. कोणी फक्त तुरीची डाळीचंच वरण बनवतात, तर मी दोन्ही डाळी मिक्स करते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही डाळीचं वरण कधी बनवायचं ट्राय करा, कारण खूप छान लागतं. तुरीच्या डाळीचं एवढं काही खास नाही लागत, मिक्स केले तर भारी लागते डाळ, टेस्टी. 1 चम्मच मीठ टाकून घेतला आपण डाळीला. तसंच आपण झाकण लावून घेऊया. तर मी कॅमेरा दुसऱ्या साईडने लावला, तर व्यवस्थित तुम्हाला एकदम साफसुथरं दिसत असेल. पहिला कॅमेरा जो होता साईडनं रॅकच्या बाजूने लावलेला, तो मला काही एवढा खास नाही वाटला. मला तो उलटा वाटत होता. तर मी परत ज्या ठिकाणी पहिले होता त्याच ठिकाणी लावला. आणि किचनमध्ये थोडी ट्यूबलाईटची लाईट कमीच होते, अंदाज दिसत होता, म्हणून मी रिंग लाईट लावली समोर. तसंच आपला चहा पण झाला बनवून, बघू शकता. तर आपण चहा पण गाळून घेऊया. तर आज आपण कुठली रेसिपी बनवतोय, कुठलं जेवण बनवतोय ते मी दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, या चहा प्यायला. चहा मी देऊन येते. तसंच गॅस चालू ठेवला आहे, लक्षात नव्हतं, कारण मला कढाई ठेवायची होती, मी विसरूनच गेले. बाजूला घेतली आपण, बघू शकता. सोयाबीन आणली मी 1/4 किलो. आणि सुट्टी घेतली मी, कारण सुट्टी नाही घेत मी, पॅकेटवालीच घेते. तर मला दुकानवाला म्हटलं की चांगली असते,
तर ही बारीकवाली घेतली, याच्यापेक्षा मोठी साईजमध्ये पण भेटते, पण तिला मोठी शिजल्यानंतर खूप मोठी मोठी दिसते, खायला एवढी टेस्टी नाही लागत. आणि बारीकवाली घेतली मी. बारीकवाली जास्त फुगत पण नाही शिजल्यानंतर, आणि जेवढी आहे तेवढीच साईज राहते, तर खायला पण छान लागते. तर मी घेतली ही 3 लोकांच्या हिशोबाने घेतली, तर मला कमीच बनवायची ती भाजी. तर आपण ही भाजी बनवतो, याचं आपण 2 प्रकारची भाजी बनवू शकतो. एक तर सुक्की पण बनवू शकतो आणि एक ग्रेव्हीवाली, जसं आपण काळ्या मसाल्याचं चिकन किंवा मटण बनवतो तशी पण बनवू शकतात. ती तर खूपच छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा कधीतरी. तर मी आज सुक्की बनवते. जर मला टाईम भेटलाच तर पुढचा व्हिडिओ, त्याच्या पुढचा व्हिडिओ कधीतरी तुम्हाला बघायला भेटेलच, काळ्या मसाल्याची सोयाबीन. तर आपण इथं घेतली, कढाई ठेवून घेतली. आपण सोयाबीनचं पाणी थोडीशी बॉईल करून घेतली, जास्त नाही. आपण ही पाणी सुक्की बनवतो म्हणून बॉईल करतो. जर आपल्याला तुम्हाला जर रश्श्याची बनवायची असेल तर बॉईल करायची गरज नाही, ती साध्या पाण्यात तुम्ही धुवून बनवू शकता. तर मला ही सुक्की बनवायची होती म्हणून मी ती बॉईल करून पिळून काढायची. आपण ती फेस निघून जातो, पिळून काढली ती, आणि सुक्की बनवायची, तर म्हणून आपण ती पाण्याची शिजवली. आणि तुम्हाला जर रश्श्याची बनवायची तर तुम्ही डायरेक्ट ती बनवू शकता, त्याला शिजवून घ्यायची गरज नाही. तर आपण इथे घेतले 2 साईजचे, मोठे साईजचे 2 कांदे घेतले, 1 टमाटर घेतला, आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, आणि सोबत कढीपत्ता घेतला. तर आपण हे कांदा असा बारीक कापून घेऊया. तुम्ही काय एक किंवा 2 टमाटर घालू शकता. तुम्ही हे मीडियम साईजचे 2 कांदे आहेत, तर मी 2 कांदे घालते. तुम्हाला मसाला जास्त ठेवायचा तर तुम्ही 3 पण घालू शकता कांदे. असे बारीक कटिंग करून घ्यायचे कांदे, टमाटर पण, आणि अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही जर ॲड केली तर अजूनच छान होणार. तर माझ्याकडे लसूण संपला होता, मी पेस्ट टाकणार आहे. तर डायरेक्ट लसूण पण तुम्ही कट करून टाकलं तरी चालतं. तुमच्याकडे रेडीमेड असेल जिंजर गार्लिक पेस्ट, ती पण तुम्ही टाकू शकता. खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते सोयाबीन खायला. याचं आपण ड्राय पण आपण बनवू शकतो, जसं आपण चिकन वगैरे करतो फ्राय, तसं बनवू शकतो. चिकन चिली म्हणतात तसं बनवू शकतो याचं, सोयाबीनचं पण. तर आपण ही बनवतो डाळ भातासोबत खायला, चपाती डाळ भातासोबत खायला. तर मी आज चपाती पण बनवणार आहे. डाळ भात तो असतोच संध्याकाळचा, पण आज चपाती पण ह्या भाजीसोबत चपाती खूप छान लागते, तर चपातीसोबत मी आज चपाती बनवणार आहे. तर आपण सोबत घेतलं आहे राई जिरं टाकून घेऊया. तर जिरं संपलं आहे, मुलीला सांगितलं आणायला जिरं, कारण महिना अखेर आहे तर अजून काही राशन भरलं नाही मी, त्याच्यामुळं थोडंसं काही वस्तू नाही तर तो घेऊन आलं, म्हणजे लक्षात येत नाही काय आहे काही संपलं म्हणून. तर मुलीला सांगितलं आणायला जिरं. त्यासोबतच आपण हे कढीपत्ते अख्खे नाही टाकायचे, भाजीमध्ये कट करून टाकायचे, म्हणजे खायच्या वेळेस आपल्याला, आम्ही कढीपत्ता काढत नाही जेवणाच्या वेळेस, आम्ही खातो कढीपत्ता कारण छान लागतो कढीपत्ता खायला. तर आम्ही जेवणातून नाही काढत, मोठा म्हणून कट करून टाकायचं आपल्याला कोथिंबीरसारखं. तसंच बाजूला आपली डाळीची पण शिट्टी झाली. आणि कांदा असा चांगला ब्राऊन करून घ्यायचा, नरम, स्लो गॅसवर. जेवढं स्लो गॅसवर करणार तेवढं चांगल्यापैकी शिजला जातो कांदा, आणि ब्राऊन कलर पण छान येतो. तर तसंच बाजूला आपण सोयाबीनची बॉईल करून घेतली होती हलकी 2 मिनटं, ते आपण ती आता धुवून घेतो आहे. त्याला 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलं. थोडी थंडी झाली, आता पिळून घेते, कारण पिळून घ्यायचं आपल्याला सुकी बनवायची म्हणून आपण पिळून घेऊ शकतो.
अशी हातावर घेऊन अशी पिळून काढायची, त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं. आज गरम खूपच होते म्हणून थोडंसं म्हणलं लवकर बनावं जेवण, तर मी लवकर लागले जेवण बनवायला सुरुवात केली. संध्याकाळी पण जेवण जर लेट बनवलं तर खूप गरम होतं आणि हिरव बनवायला पण टाईम नाही भेटत गरमीमुळं. पण एक तर असं वाटतं किचनमधून कधी पळावं कधी नाही. मुंबईला म्हणलं होतं, मुंबईला खूपच गरमी आहे, पूर्णच घामाने बनलं होतं. सोयाबीन बघू शकता अशी सुक्की बनवून घ्यायची, एकदम पिळून काढायचं, पाणी नाही ठेवायचं. आणि बाजूला तसंच आपलं दुसरी सुक्की झाली कुकरची. आपल्याला जास्त टमाटर, हिरवी मिरची आपण याच्यात मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये. तर मिरची जास्त तिखट नाही आहे, तर मी कमीच घातलं आहे तसं. पण आपण याच्यामध्ये लाल मिरची पण ॲड करणार आहे आणि तुमचा कुठलाही घरगुती मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता. थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, अर्धा चमच. कारण आपण बॉईल करायला मीठ नव्हतं घातलं, कारण त्याला मीठ घालायची गरज नाही, डायरेक्ट आपण मसाला टाकू शकतो. अर्धा चमच हळद टाकून घेऊया. खाली वर करून घेऊ असं. टमाटरला जवळ पाणी नाही सुटत तर स्लो गॅसवर असं 2 किंवा 3 मिनिटं ठेवूया. झाकण ठेवून घेऊया 5 मिनिटपर्यंत. तसंच आपण दुसरं काम करून घेऊया. थोडंसं किचन साफ करून घेतलं. किचन वाटा माझा खूप छोटा आहे, म्हणजे साईजनं लांबीला आहे पण जो रुंदीला आहे तो खूप कमी आहे, म्हणून मला समोरचं इतकं काही जागा भेटत नाही. किचन वाटा आपलं बघू शकतो. मसाला एकदम मस्त झाला, कलर पण आला. अजून त्याच्यात मसाले मी ॲड केले नाही, फक्त हळद टाकली. आपण टाकतोय आता धनिया पावडर 1.5 चम्मच टाकतोय. थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकतो, काश्मीरी लाल पावडर आहे, त्याने कलर खूप छान येतो. तिखट नसते जास्त, कलर येतो छान, म्हणून मी हिरवी मिरची घालते. बघू शकता आता किती भारी कलर आला. आणि तुम्हाला जर रशाची बनवायची असेल तर खूपच छान लागते. आणि त्याच्यासोबत आपण रशाची जर बनवली तर बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर नक्की ट्राय करा. तर आपण सोयाबीन टाकून घेतली, अशी खाली वर करून घ्यायची मस्तपैकी पूर्ण मसाल्यामध्ये. त्याला आता पाणी नाही सुटणार, जे टमाटर कांद्याला जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपण याला स्लो गॅसवर शिजवून घेऊया, म्हणजे वाफ देऊन घेऊया. पहिले तर शिजवली आहे, परत आपण त्याला 5 मिनटं तरी वाफ देऊन घ्यायची. तेल मसाला तेल सोडणार, व्यवस्थित फ्राय पण होणार. तर आपण परत त्याला झाकण ठेवूया. तसंच आता आपलं कुकरचं झालं आहे, शिट्टी झाली तर आपण ते कुकर खाली काढून घेऊया. गॅस तर आहे त्याच्यात आधी, तो साईडला करून घेऊया कुकर. पातेलं घेऊन, छोटंवालं पातेलं आहे,
याच्यामध्ये फक्त मी तडका देते, डाळीला तडका द्यायचा असेल तर आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली कढाई 5 मिनिटासाठी. याच्यावर आपण तडका देऊन घेऊया. तसंच कुकरचा गॅस पण निघाला आहे, पण कुकर काय खुलत नाही, तर शिट्टीच काढून घ्यावं लागणार त्याची. कधी कधी असं होतं गॅस निघाला पण तो गॅस असतो मध्ये, तर डायरेक्ट आपल्याला उघडायचं नाही, पूर्ण म्हणजे जोर लावून नाही खोलायचं कधी, कारण ती भाप आहे ना डायरेक्ट आपल्या तोंडावर येऊ शकते. जेवढं प्रयत्न होता तेवढं खुलला तर ठीक आहे, नाही तर त्याला अजून 5 मिनिटं ठेवू शकता तुम्ही. तसंच आपण जिरं लसूण राई टाकून घेतले तडक्याला, सोबतच आपण कढीपत्ते टाकून घेतले. तुम्हाला पाहिजे तर लाल मिरची अख्खीवाली नाही ते हिरवी मिरची तडक्याला टाकू शकता. तर मी तसं हिंग वापरत नाही, मला हिंग नाही आवडत, तर हिंग त्याच्यामुळं मी टाकत नाही. सोबतच लाल मिरची मी लसणाची चटणी बनवायला आणली होती. तसंच आपण 2 मिरच्या धुवून आणि डाळीला तडका देऊ शकतो, कारण डाळीमध्ये लाल मिरची छान लागते खायला. तर आपण या 2 मिरच्या कट करून टाकून घेऊया. सोबतच आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया तडक्याला. डाळ पण चांगल्यापैकी शिजली गेली, जास्त पूर्णच नाही शिजवायची, एकदम गाळ करायची, आता अशी दरेदार राहिली पाहिजे थोडीशी. आजच्या डाळीला मी टमाटर घातलं आणि तडक्याला पण मसाला पण सगळं आहे तडक्याला, तर आपण याच्यात टाकून घेऊया. वरून पटकन झाकण ठेवून घेऊया. सोबतच गॅस स्लो करूया, थोडंसं पाणी ॲड करू, झाकण ठेवून घेऊया. तसंच बाजूला कढई ठेवून घेऊया परत 5 मिनिटासाठी. मी दुसऱ्या गॅसला चालू केला, हाच परत चालू केला. तर आपण आता 5 मिनिटं याला सोयाबीनला चांगलं फ्राय करून घेऊया. थोडासा लसूण टाकला मी कट करून वरून, बघू शकता मस्त अशी खुशबू येते आणि कलर पण खूप छान आला. टिफिनला द्यायला किंवा मुलांना शाळेत द्यायला खूप छान आहे आणि मुलं आवडीनं पण खातात सोयाबीन म्हटलं. तर बघू शकता आपल्या डाळीचा तडका. ते जास्त पातळ नाही बनवत, मला अशी डाळ लागते घट्ट. सोबतच आपण बाजूला पीठ घेतलं, तर पीठ मी डब्यात नाही ठेवत, डायरेक्ट गोणीतच ठेवते, कारण माझ्या किचनमध्ये जागा नाही. डबे तर आहे वरती भरपूर, पण वरती जास्त वजन नाही ठेवू शकत ना, म्हणून मी गोणीतच ठेवते. आणि डबे मी खाली ठेवले वरती सगळे, म्हणजे काही टाकलं नाही डब्यामध्ये, खाली डबे वरती ठेवले रॅकवर, कारण वजनवाले डबे कुठलेही मी वरती नाही ठेवत, म्हणून मी गोणीत पीठ ठेवते. कारण माझं पीठ जास्त असतं, 10 किंवा 15 किलो असतं गव्हाचं. मी एकदा दळून आणते महिन्यातून एकदा. तर आपण बाजूला तसं पीठ पण मळून घेऊया. बघू शकतो मी याच्यातच पीठ मळते. माझ्याकडे 2 परत आहे पीठ मळायची, पण किचनमध्ये जागा नसल्यामुळं मी याच्यातच पीठ मळते कढाईमध्ये. तसंच आपण सोयाबीन पण बघून घेतो. पीठ थोडं जास्तच घेतलं, कारण मी आता हे मळलं तर हे 2 टाईमच आहे माझं. जास्त चपात्या कोणी खात नाही, 1 किंवा 2 चपात्या खाते फक्त.
तर आपलं पीठ मळून झालं. थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया. साईडला तसं तवा ठेवला आहे. 5 मिनटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवलं होतं पीठ. तर चांगलं नरम झालं, बघू शकता. चला तर आपण चपात्या बनवायला सुरुवात करतोय. तवा पण तापला आपला. ते बघू शकता पीठ, हे 2 टायमाचं पीठ आहे. तवा पण तापला छान. तर चला आपण पटापट सुरुवात करूया चपात्या बनवायला. आपण घेतल्या, माझ्याकडे 2 पोळपाट आहेत. 2 पोळपाट, 2 लाटणे आहेत. हे लाकडी पण आहे आणि स्टीलचा पण आहे, ॲल्युमिनियमचा पण आहे माझ्याकडं. पण तो ॲल्युमिनियमचा काय ना, त्याच्या खाली कपडा टाकावा लागतो तेव्हा तो, नाही तर मग सरकत असतो गॅसवर. म्हणून हा लाकडी यूज करते मी. बाजूला तसं आपण घरचं तूप नाही आहे, रेडीमेडवालं आहे. घरचं संपलं होतं म्हणून मी रेडीमेडवालं आणलं. तर आपण चपाती बनवायला सुरुवात करूया. तर आमचे राशनचीच गहू आहे. तर बऱ्याच जणांना येत नाही राशनच्या गव्हाच्या चपात्या. तर माझी चपात्या बघू शकता तुम्ही, दरवेळेस बनवते कशा असतात. राशनच्या गव्हाच्या चपात्या बनवायला कमीत कमी 10 मिनटं किंवा 15 मिनटं पीठ आधी मळून ठेवायचं. तर खूप नरम होतं. आणि आम्हाला ते दुकानातल्या गव्हाच्या चपात्या बिलकुल आवडत नाही. ते एकदम मैद्यासारख्या होत्या आणि खायला टेस्ट नाही लागत. तर आम्हाला याची सवय लागली. तर आम्ही राशनचे गहू, याच्यामध्ये कुठलंही बाहेरचे गहू कुठलेही मिक्स नाही केले. दुकानामधले काय करतात, राशनचे गहू घेतात आणि अर्धे दुकानातले मिक्स करते, अर्धे राशनचे मिक्स करते, मग दळून आणते. नाही तर मग अजून दुसरं काय ॲड करते. पण मी तसं काही नाही करत, मी डायरेक्ट गहूच दळून आणते. आणि फाटते ह्या चपात्या, कारण याला जास्त कस नसतो. तर बघू शकता आपली चपाती राशनच्या गव्हाची. तर बऱ्याच जणांना राशनच्या गव्हाची चपाती जमत नाही. मी 2 कुडत्याची चपाती बनवते, कारण याच्यामध्ये टाईम खूप कमी लागतो, पटापट होतात का आणि फुगत्या पण चांगल्या. मी याच्याले पहिले टिफिन द्यायचे, तर टिफिनला माझ्या ह्या चपात्या असायच्या. पण त्यांना काय आहे ना, माझ्या ह्या चपात्या आवडायच्या, कारण मी तेल तूप लावून आणि नरम पण असायच्या या चपात्या. मी याच्या जरी बनवल्या राशनच्या तरी माझ्या चपात्या खूप नरम असायच्या आणि दिसायला पण छान. आणि बाहेरच्या चपात्या घ्यायचं त्यांनी बंदच केलं होतं, कारण म्हणे तुमची जे चपात्या बनवत्या आणि तुम्ही चपात्या देत्या खूप छान आहेत. तर पण मी समोरून बंद केलं, कारण माझ्याकडे टाईम नव्हता तेवढा चपात्या द्यायला. एक चपाती मी 6 रुपयाला द्यायची पहिले. तर आता चपातीचा भाव वाढला आहे. एक चपाती कमीत कमी 10 किंवा 8 रुपयाला भेटते. तर मला नव्हतं परवडत म्हणून मी बंद केलं. रोजच्या 20 किंवा 25 चपात्या असायच्या, सकाळ संध्याकाळ. तर बघू शकता किती छान चपाती होते. कोणी म्हणणारच नाही ही राशनच्या गव्हाची चपाती आहे. बऱ्याच जणांना नाही जमत राशनच्या गव्हाची चपाती. मला घाम खूप येतो आहे, कारण संध्याकाळचा 5 वाजेचा टाईम. घाम खूप येतो आहे, गरम पण खूप होतं आहे. मध्ये 1 दिवस पाऊस झाला, त्याच्यामुळे अजून जास्त गरमी वाढली. बघू शकता चपाती किती भारी शेकल्या गेली.
अशी व्यवस्थित मस्त चपाती होते. आपली दुसरी पण चपाती टाकून झाली. तर आज मी जास्त थोड्या 7-8 चपात्या बनवणार आहे. 7-8पेक्षा जास्त नाही बनवायचं, कारण माझा डॉगी 3 किंवा 4 चपात्या डॉगीच खाणार आणि 3-4 आम्ही खाणार बस. बाकीचं तर डाळ भात आहेच. चपात्या बनवायचं कारण असं, सोयाबीनची भाजी बनवली म्हणून मी चपात्या बनवते, नाही तर मी संध्याकाळी चपात्या नाही बनवत. लाकडी पोळपाट आहे, त्याच्यावर चिपकत नाही बिलकुल चपाती आणि व्यवस्थित होती. आणि जास्त आपल्याला पीठ लावायची गरज पण नाही पिठं. बघू शकता किती छान शेकले जाते. चला तर आपली दुसरी चपाती पण रेडी झाली. आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. चला तर आपण आता लास्ट चपाती आपली झाली शेकून. तसंच आपण गॅस बंद करूया. तसंच सोबत घेतली काकडी. उन्हाळ्याची काकडी खायला खूप चांगलं असतं आणि थंडी पण असते शरीराला, तर काकडी खायची म्हणजे थंडी असते शरीरासाठी आपल्या. जेवणासोबत किंवा अशी पण आपण मीठ टाकून खाऊ शकतो आणि डेलीच्या जेवणात पण खाऊ शकतो सॅलड म्हणून. तर मला काकडी टमाटर हे तिन्ही पण लागतं जेवणासोबत. म्हणजे कुठली ना कुठली वस्तू असते जेवणाला, तर 2 घास जास्त खातो. आपण काकडी पण धुवून घेतली. तसंच आपण थोडंसं किचन साफ करून घेऊया. चला तर आपलं थोडं किचन पण साफ झालं. तसंच आपण तवा पण गॅस खाली ठेवून घेऊया, गरम आहे. चला तर आपण आता ताट बनवून घेऊया जेवणाचं. काल परवा आम्हाला पूर्ण दिवस पाणी नव्हतं, कारण आमच्या इथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आमचे पाण्याची पाईपलाईन तुटल्या गेलेली. जे JCP असतात ते त्यांच्या कामामुळं तुटली. तर आम्हाला 1 दिवस पूर्णच पाणी नव्हतं, कारण आमच्याकडं स्टोअर करून ठेवायला टाकीच नाही. आणि कारण पाणी पण जात नाही आमच्या इथं. कधी कधी बायचान्स अशी पाईपलाईन तुटली तरच पाणी जातं. तर 1 दिवस पूर्ण पाणी नव्हतं. तसंच आपण आता ताट बनवून घेतो आहे, सोबतच डाळ पण काढून घेतो. डाळ भात नसला तर जेवण अधुरं असतं. तर मला डाळ भाताशिवाय चपातीनं पोट नाही भरत माझं, मला डाळ भातच लागतो. तर आपण काकडी पण कट करून घेऊया.
तर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. चला तर मित्रांनो, बघू शकता सोयाबीनची भाजी, डाळ, काकडी आणि चपात्या 3. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मित्रांनो, टाटा, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त खा, स्वस्त राहा. टाटा, बाय बाय.